मम्मा आज काय केलं या? आज बाई आज कशाचं बेत आहे माहिती आहे का? आज काय तसलं नाही, नॉनव्हेज वगैरे काही नाही, आज साधं सिंपल. इकडं आहे आज मस्त अशी माझी भजी करत भजी. आज कढी पकोडा करायचा. कढी पकोडा, चपाती आणि भात. इकडं भजी करायची चालली ती. इकडं ताक आहे. इकडं कढीसाठी लागणारा मसाला, हिरवी मिरची, लसूण बारीक करून घेतलेलं आहे, कोथिंबीर शिजलेली इकडं. आणि इकडं अशी कणिक बी मळली. तर आपण कढी घ्यावं करून आणि नंतर चपात्या करायची. तुम्हाला कूलरचा आवाज येत असेल साईडला. कूलर आहे खाली चालू. कुऱ्हाड टीव्ही. हा ना चालू आहे तिकडे. आणि कमी करायचा आवाज म्हणलं तर ते आळूच लगेच वराड. आज चालली नुसतं अशी. आणि चालू मध्ये बटन दाबलं की थांबतं व्हिडिओ. वाढवायचा आवाज, वाढवायचा बटन दाबला की थांबता व्हिडिओ, म्हणून काय दाबा येत नाही. नाही आवाज वाढवते नाही का? नाही थांबता व्हिडिओ म्हणून दाबा येत नाही. हा तसं लोक बंद करते त्याला बघून वाढवून टी व्ही बघून. नाही तर इकडे येऊन सगळा राडा करून. हा तिथं दाबत नाही, साईडला धरते, तिथं दाबलं की लगेच व्हिडिओ बंद होते. थांबा लाईट लावते. मस्त असून सासा टाकते कशी. कढी पकोडा या मस्त मस्त खायला. कढी पकोडा आणि भात चपाती भात चपाती. या सगळी खायला. जास्त काय पण त्याला का इतकं बारीक नाही पण कसं चालू आहे ते काय होते करपत म्हणून कमी केलं. येस गरम होते, लई गरम होते. कुऱ्हा आणला तरी कुऱ्हात चहा काय नसते. काय नाही तिकडं स्वयंपाकाचा कूलर लावला हवाला गॅस येऊन जाईल. हा पण तिकडं तर गरमच होतं ना, कडत सगळीकडे. पावसाला म्हणजे गरम होत नाही. हा पण एक दिवस येतो एक दिवस नाही म्हणून लय परवा कडतं. दिवशी चांगला झाला आम्हाला पाऊस कळसमध्ये. आम्ही कुठला एक कळसमधला आहे आम्ही. मस्त अशी भजी, कढी पकोडा, कढी पकोडा. कढी पकोडा. एकदम वेगळं वेगळं खायचं. असं कोणी करतोय. आवडलं तर लाईक करा, लाईक सबस्क्राईब. हा व्हिडिओ पूर्ण बघा. झाल्या बघा चपात्या करून. आरूला ह्यातून बघून दिली खायला. आणि इकडं मस्त असे कढी पकोडे तयार. कढी पकोडा. कढी पकोडे तयार आहे बघा मस्त असे. आणि इकडं भात घातलाय शिजायला. भात टाकला, चपात्या झाल्या, भात टाकला, कढी घेतली करून. या सगळेजण खायला. आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला पुढे येऊन दाखवते. बस की आता काय शेती बस. बाय.